जे आका आणि त्यांचे आका आहेत यांचे वेगवेगळे उद्योग आहेत. त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या, परंतु त्या व्यतिरिक्त गोष्टी सांगतो. परळीतील इराणी समाजाचे काही लोक आहेत, हे या दोघांच्या जीवावर गांजा, चरस, देशी विदेशी रिव्हॉल्वर विक्री करतात आणि या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते. म्हणजे जे कशाचं पिस्तूल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे, अशा प्रकारची एक सिस्टीम होती. थर्मल मधील भंगार रोजच्या रोज चोरीला जातं. ते चोरीचे भंगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा. म्हणजे गमती बघा बरं काही कशा कशामध्ये हे होतंय. एसटी महामंडळातील अनेक लोक एसटीतलं सुद्धा काही बाई चोरतील, त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं, असा एक प्रघात त्या परळीमध्ये त्या ठिकाणी. करुणा मुंडे असो किंवा डॉक्टर देशमुख असो, डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही, परंतु त्यांच्यावरती खोट्या अॅट्रॉसिटीज दाखल करायच्या, दुसरीच काहीतरी 354 फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचं. हे सुद्धा करुणा मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला, ती महिला नाही, पोलीस आहे, पोलीस. आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी 2 जोडीला त्यांच्यावरती, कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे. करुणा मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहे, ते वेगळं काय. आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहे बरं का, परत एकदा म्हणतो, याचं उत्तर त्यांनी मला द्यावं, मग मी त्यांना सांगेन. त्याच्यानंतर इतर समाज बांधवातला कोणताही पदाधिकारी जर आका आणि त्यांच्या आकांनी कोणत्या पदावर नेमला तर त्यांनी फक्त सयाजीराव व्हायचं, बाकी त्यांना काढीचाही अधिकार नाही. फक्त आले का सयाजीराव. आमच्याकडे एक निकाळजे आडनावाचे हे होते, त्यांचं नाव सयाजीराव होतं, त्यांना काय म्हणायचे सयाजीराव निकाळजे. म्हणजे मी काय कोण्या कास्ट वरती किंवा याच्यावरती घेऊन जात नाही, कृपया मला माफ करा. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पक्का पाईक असणारा मी व्यक्ती आहे बरं का. त्यामुळं त्याच्यानंतर परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच.